इयत्ता 10वीच्या मुलांनी जी आता परीक्षा दिलेली आहे त्या मुलांना जर 11वीला ॲडमिशन घ्यायचं असेल तर यासाठी त्यांना इयत्ता 10वीला सध्या ऑनलाईन प्रोसेस जी सुरू आहे त्या ठिकाणी तुम्हाला त्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे. म्हणजे ज्या मुलांनी 10वीची परीक्षा दिलेली आहे आणि ज्यांना 11वीला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी ऑनलाईन प्रोसेस केल्याशिवाय त्यांना ॲडमिशन मिळणार नाही. यासाठी ही जी वेबसाईट तुम्हाला मी दाखवलेली आहे FYJC admission.in ही वेबसाईट ओपन जर केलीत तर तुम्हाला इथे पहिला जो चार्ट तुम्हाला इथे पाहायला मिळत असेल कदाचित की FYJC ॲडमिशन या ठिकाणी तुम्ही जर तिथे टच केलं तर तो जो फॉर्म तयार होणार आहे निघणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला लॉग इन म्हणजे तुम्हाला तिथे तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. म्हणजे द स्टुडंट रजिस्ट्रेशन प्रोसेस बिंग फ्रॉम 10th एप्रिल द स्टुडंट रजिस्ट्रेशन प्रोसेस विल बिगिन फ्रॉम 10th एप्रिलला स्टार्ट झाली आहे 10 वाजेपासून तर 30 एप्रिल लास्ट डेट आहे संध्याकाळी 5 पर्यंत. म्हणजे विद्यार्थ्यांनी 30 एप्रिलपर्यंत याचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. इथे स्टुडंट रजिस्ट्रेशन जो दिसतंय तुम्हाला या स्टुडंट रजिस्ट्रेशनला क्लिक ज्यावेळेस तुम्ही केलं की तुम्हाला इथे पहिलं येणार तुम्ही महाराष्ट्र स्टेटचे असल्यामुळे त्याला क्लिक करायचं आहे की आम्ही महाराष्ट्र स्टेटचे आहोत. त्यानंतर आम्ही फ्रेशर आहोत ज्या मुलांनी आत्ता परीक्षा दिली त्यांनी फ्रेशर टाका. मागील वर्षी कोणी असेल त्यांनी रिपीटर वगैरे टाकायचं आहे. पण सध्या तुम्ही फ्रेशर आहात परीक्षा दिलेली आहे पहिल्यांदाच तुम्ही हे सगळं करताय म्हणून फ्रेशरला क्लिक करा. त्यानंतर तुम्ही कोणत्या बोर्डाचे स्टुडंट आहात SSC आहात CBSCचे आहात तर SSCवाले आहेत स्टेट बोर्डाचे त्यांनी SSCला क्लिक करा. CBSCवाल्यांनी CBSCला वगैरे क्लिक करायचं हे वेगवेगळे बोर्ड आहे. यानंतर तुमचं 10वीचा सीट नंबर जो आहे तो या ठिकाणी 10वीचा सीट नंबर टाकायचा आहे जिथे मी क्लिक केलं त्या ठिकाणी. नंतर तुमचं आईचं जे नाव आहे मदर्स नेम पुढच्या कॉलममध्ये मदर नेम क्लिक करायचं. हे झालं की व्हॅरीफाय नंबर होणार खाली तिथे व्हॅरीफाय नंबर इथे तुम्हाला जे दिसतं ना व्हॅरीफाय होणार ते व्हॅरीफाय झाल्यानंतर पुढचं भरता येणार तुम्हाला की एक्झाम तुम्ही कोणत्या महिन्यामध्ये दिली. आता मला सगळ्यांना माहिती आहे आपण परीक्षा कोणती मार्च महिन्यामध्ये दिली आहे. मग इथे मार्च शक्यतो लिहायचं कारण सेकंड अटेम्प्ट तर नाही आपला जुलै असेल तर जुलै ऑक्टोबर असेल तर ऑक्टोबर पण आपण मार्च महिन्यामध्ये द्या. नंतर सेकंडमध्ये इयर ऑफ पासिंग तुम्ही इयर ऑफ एक्झामिनेशन्स तुमचं कोणत्या वर्षी एक्झाम दिली ते वर्ष टाकायचं आता 2026चं. त्यानंतर तुमचं नाव इथे पूर्ण टाकायचं आहे फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम. यानंतर तुमचा ईमेल ID या ठिकाणी टाकायचा. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर कॉलममध्ये टाकायचा आणि एक सिक्युरिटी क्वेश्चन्स काही दिलेले आहेत म्हणजे तुमचं आजोबांचं नाव काय तुमचा बेस्ट फ्रेंड कोण फेवरेट कोण गेम कोणती तुमचे फेवरेट टीचर कोणते या प्रश्नाचं उत्तर तुम्ही त्या ठिकाणी द्यायचं. म्हणजे जर प्रॉब्लेम आला तुम्हाला तर त्या प्रश्नालाच त्या सिक्युरिटी आन्सरमधून तुम्हाला ते सॉल्व करता येईल. नंतर तुमचा पासवर्ड व्यवस्थित टाका. पासवर्ड टाकताना जो तुम्ही विसरणार नाहीत असा पासवर्ड टाका. त्याचा स्क्रीनशॉट घ्यावं तर किंवा एका कागदावर पेनाने लिहून ठेवा. कन्फर्म पासवर्ड करा आणि हे सगळं झालं की हा जो कॅप्चा दिसतोय तो कॅप्चा झालं की रजिस्टर करा. अशा प्रकारे तुमची ही प्रोसेस कंप्लीट होणार आहे आणि तुम्ही 11वीला पहिला जो पार्ट जो आहे तो कंप्लीट करणार आहात. दुसरा जो पार्ट आहे तो तुमचा रिझल्ट लागल्यानंतर चालू होणार आहे. याची सगळ्या विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची. धन्यवाद.